जळगाव जिल्हा परिषद गटासाठी उभा आहे। किशोर भालचंद्र देसाई माझी निशाणी धनुष्यबाण आहे। त्याचप्रमाणे माझ्या सोबत जे सहकारी आहेत ते पंचायत समिती गणासाठी मंगेश पवार, पांडुरंग पवार हे धनुष्यबाण ही त्यांची सुद्धा निशाणी आहे। आणि हे निशाणी घेऊन आम्ही आता गावोगावी फिरतोय। अनेक गावामध्ये आमची बैठका झाल्या, भेटी झाल्या, पण लोकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नेमके कशासाठी येताय, तुम्ही यायची गरजच नाही, तुम्ही जरी आला नसतात तरी सुद्धा आम्ही धनुष्यबाणावर आमचं बटन दाबलं असतं। त्याला कारण असं आहे की जे आपले लोकप्रिय आदरणीय दापोली तालुका मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी जो काही कामाचा धडाका लावलाय आणि जे काही प्रत्येक वाडी वस्तीवर जे काम केलंय, कुठे 10 लाखाचं, कुठे 50 लाखाचं, कुठे 1 कोटीचं, कुठे 5 कोटीचं, अशी प्रचंड कामं जी काही करून ठेवली खेडेगावामध्ये, त्याच्यामुळे गावातली लोक विशेष करून सामान्यतः लहानापासून थोरांपर्यंत सगळी मंडळी आज योगेश दादांवर प्रचंड प्रेम करतायत। आणि त्यांच्या प्रेमामुळेच लोक म्हणतात तुम्ही जरी आला नाहीत तरी आम्ही मतदान तुम्हालाच करणार होतो। एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला खेडेगावामध्ये मिळतोय। प्रचाराचे मुद्दे एवढेच आहेत की आता काय झालंय की जवळजवळ सगळी कामं मार्गी लागलेली आहेत। आता फार जो प्रश्न आहे, विशेष करून आपल्याला माहित असेल की दापोलीतला जो महत्वाचा जो प्रश्न होता तो होता आरोग्याचा। एक चांगलं हॉस्पिटल व्हावं ही सगळ्या जनतेची इच्छा होती। ते हॉस्पिटल आज प्रचंड जवळजवळ 100 खाटांचं मोठं हॉस्पिटल आज दापोलीत उभं राहतंय, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा असणार आहेत। आज जर एखादी डिलिव्हरी असेल तर खाजगी दवाखान्यामध्ये गेल्यावर जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये सामान्य माणसाला खर्च होतो। आज ते जर हॉस्पिटल चांगलं झालं तर तिथे डिलिव्हरी होतील, डायलिसिस सारखे कामं होतील, त्याचबरोबर सिटी स्कॅन, MRI सारखे जे आज खर्चिक आहेत, जे सामान्य माणसाला परवडत नाही, ते सुद्धा तिथे होणार आहेत। आणि म्हणून दादांनी हा एक मोठं काम केलेलं आहे। त्याचबरोबर महिलांसाठी महिलांचे जे बचत गट आहेत त्यांनी केलेले जे वस्तू आहेत, त्यांनी केलेलं साहित्य आहे, ते साहित्य विक्रीसाठी, मग ते पापड असतील, लोणचे असतील, जे विविध प्रकारचे कोकणी मेवा म्हणूया आपण, हा जो आहे तो विक्रीसाठी ठिकाण नव्हतं दापोलीमध्ये। आज दादांनी एक प्रचंड असा मॉल उभा केलेला आहे आपण, आणि त्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या भागामध्ये त्या वस्तू तिथे विक्रीला ठेवल्या जाणार आहेत। विशेष करून तो एरिया हा पर्यटनाचा एरिया आहे आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे खरेदी करतील। हा फार मोठं काम दादांनी आपल्या या कालखंडामध्ये केलेलं आहे। विशेष करून कुणबी समाजाचा एक मोठा प्रश्न होता। विशेष करून आज कुणबी समाज प्रचंड खुश आहे, कारण त्यांचं भवन दापोलीत उभं राहत नव्हतं, कारण बाकी सगळ्या समाजाची भवन आहेत पण त्यांचं भवन नव्हतं, म्हणून कुणबी भवन व्हावं त्यांची मोठी इच्छा होती। आज दादांनी स्वतःच्या मालकीचं 3.5 कोटी किमतीची जमीन आज देऊन त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने आज भवन उभं राहतंय। जवळजवळ त्याचं अर्ध काम झालंय, वर्षभरात त्याचं उद्घाटन होईल। आणि म्हणून कुणबी समाज खुश आहे की आजपर्यंत जे अनेक आमदार सांगतो आम्ही करू, ते शक्य झालं नाही, ते आज दादांनी करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून सगळी जनता या विषयावरनं फार समाधानी आहे। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आपले मुख्यमंत्री जे झाले होते एकनाथजी शिंदे, त्यांनी लाडकी बहीण आणली आणि त्या लाडकी बहीणमुळे आज प्रत्येकाच्या घरात 1500 रुपये येतात। आजपर्यंत कधी कुणाच्या घरात पैसे आले नव्हते, ते आज पैसे येत आहेत। त्याचबरोबर आज एसटीचा तिकीट महिलांना अर्ध्या तिकिटात महिला प्रवास करू शकतायत, हे एकनाथ शिंदे साहेबांनी आणलंय। आणि म्हणून ही शिवसेना ही गरिबांची शिवसेना आहे, सामान्य माणसाची शिवसेना आहे। आणि म्हणून लोक आता शिवसेनेवर प्रेम करतायत। आज गावोगावी जाल तुम्ही तर प्रत्येक गावात प्रवेशाचा कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक गावात प्रवेश चाललेला आहे। आता विरोधकाचं शिल्लकच तसं राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आज या दापोलीमध्ये आहे। आणि म्हणून आमचा विजय हा निश्चितच आहे, विजयाला कुठे आम्हाला अडचण नाही। आता कितीच्या लीडने येणार एवढंच फक्त बाकी राहिलेलं आहे। मी मंगेश पांडुरंग पवार, माझं गाव लाडघर, 11 जालगाव या पंचायत समिती गणातून मी निवडणूक लढवत आहे आणि जिल्हा परिषद गटासाठी किशोरभाई उमेदवार म्हणून लढत आहेत। मला खात्री आहे की दादाने ही जी काही मोठमोठी विकासाची कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावरती विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही प्रत्येक मतदारांच्या घराघरामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूप प्रतिसाद चांगला मिळालेला आहे। लोकांच्या भावना आहेत की म्हणजे आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण असे बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार भाई काय आणि मी काय, आम्ही अगदी 24 तास काम करणारे जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। आणि म्हणून लोकांना एक चांगला मुद्दा मिळाला आहे की अशी खरोखर रात्री अपरात्री सुद्धा हाकेला धावणारे आम्ही दोघेही उमेदवार असल्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या फरकाने विजयी होऊ यात काही शंका नाही आहे।